तर अशी ही दिव्य परंपरा आहे आणि तेव्हापासून ते झेंडूजी महाराजांनी ही परंपरा सुरू केली, दिंडी सुरू केली आहे. जवळजवळ आज 193 वर्ष हे आज सुरू आहे, म्हणजे 193 वर्ष झाले आज दिंडीला. आणि इथून आपल्या कुंडलेश्वर इथून 30 तारखेला प्रस्थान झालेलं आहे. 21 तारखेला पंढरपुरामध्ये पोहोचेल सप्तमीला. तर महाराज मला एक दोन प्रश्न विचारायचे होते की आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढी एकादशी म्हणजे भगवान परमात्मा भक्ताची वाट बघत असतो. आणि तसं जर पाहिलं तर आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या 2 एकादशी आहेत. तर देवाच्या दिवसाची जर गणना केली तर 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचा दिवस. आता हे प्रबोधिनी एकादशी आहे, म्हणजे देव उठणार. मग देव उठल्यानंतर आपल्या भक्ताचं दर्शन त्यांना पाहिजे. मग त्याच्या दर्शनाकरता, त्याच्या भेटी करता आषाढी वारी ही त्याच्या भेटी करता. आणि कार्तिकी करता देवशयनी एकादशी, देव निद्रिस्त होणार आहे, मग तेव्हा सुद्धा भेटायला जायचं आपल्या बापाला. कसं आषाढी एकादशी म्हणजे साक्षात विष्णू आहेत ते 4 महिना निद्रास्त होतात. त्याला आपण काय म्हणतो, त्यांची जी निद्रा आहे त्याला योग निद्रा असं म्हणतात. हो. या योग निद्रेमध्ये 4 महिने आषाढीपासून ते कार्तिकीपर्यंत हे चातुर्मास मानला जातो. या चातुर्मासामध्ये आपले जे लाडके आणि प्रिय भगवान, ज्याला आपण विठ्ठल म्हणतो, ज्याला आपण पांडुरंग म्हणतो, ज्याला आपण विष्णू म्हणतो, ते योग निद्रेमध्ये जातात. योग निद्रेमध्ये गेल्यावर साक्षात महादेव, श्रावण सुरू होतो. 4 महिने सृष्टीचा संचार आहे, जो भार आहे तो महादेव सांभाळतात. अशा प्रकारे 4 महिन्यानंतर कार्तिक परत प्रबोधिनी एकादशी विष्णू भगवान आहेत ते परत या ठिकाणी सृष्टीचा जो भार आहे तो सांभाळतात. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण.